मित्रांनो, आज होता माझा बर्थडे आणि मी माझ्या बर्थडेच्या दिवशी आलतो इथे एकविरायचं दर्शन घ्यायला. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. मग काय सकाळ सकाळ तयारी बिरी केली, आलो इथं स्वामींच्या मठात. आज गुरुवार पण होता आणि श्रावण महिन्यातला पहिला दिवस होता. मग काय आलो इथं स्वामींच्या मठात आरतीला. मग काय आरती बिरती झाली आणि नंतर मग आमचा प्लॅन झाला एकविराला जायचा. माझी पण जाम इच्छा होती बरं बर्थडेच्या दिवशी एकविराला जावला. मग काय निघालो एकविराला जावला. नाही तर बघा लोणावळ्याला पोहोचलो ना, कसा आम्हाला पाऊस भेटला, जाम जोरान पाऊस भेटलेला. नंतर मग काय कसा विसा पोहोचलो आम्ही इथं एकविराला ना, डायरेक्ट वरती गाडी चढवली. मग काय अर्धेक्षित केला चढायला चालू आम्ही. नाही तर बघा इथं पण पाऊस होता जाम, तर चढता चढता इथं पायऱ्यांवर पण जाम पाणी होता. नंतर मग काय पोहोचलो आम्ही इथं वरती देवळाजवळ. नाही तर बघा एक नंबर वॉटरफॉल होता इथं वरती आणि आज पाऊस पण होता, तर कसला भारी व्ह्यू वाटत होता सगळा देवळाचा. नाही तर बघा आज पप्पा कसा कोली लुक करून आलता, मस्त लुंगी बिंगी घालून आलेलं. नंतर मग काय आम्ही गेलो दर्शनाला. मस्त गर्दी पण नव्हती, 5 मिनिटांत दर्शन झालं. इथं बघा आईचं दर्शन घेऊन आज जाम भारी वाटला. तर मग काय दर्शन झाला वरती आणि नंतर मग आलो इथं खाली दर्शन करायला. मग खाली पण दर्शन केला आणि नंतर मग डायरेक्ट आलो इथं घरी. काही व्हिडिओ काढायला भेटला नाही कारण की मी गाडी चालू होतो म्हणून. नंतर मग घरी आलो, दादाने टी शर्ट आणलेली, बोलतो टी शर्ट घाल. मग चेंज केला आणि या वर्षी मला एक पण केक कापायचा नव्हता, तरी पण यावेळी जबरदस्ती केक आणला ना, कापायला लावला. सगळेजण आलते इथं बघा, बाबू पण होता. मग काय बाबू सोबतच केक बिक कापला आणि झाला ना. आज काय पार्टी बिर्टी काय नाही केली कारण की गुरुवार होता म्हणून. बरं नंतर पार्टी करू. तर चला मित्रांनो, उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया. बाय बाय.